छत्रपती संभाजीनगर शहरातील पूर्व मतदारसंघामध्ये अनेक रस्त्यांचं काम सुरू आहे। यामध्ये जलवाहिनीचं काम आणि स्थलांतरामुळे तब्बल 19 रस्त्यांचं काम रखडलेलं आहे। याशिवाय जलकुंभाच्या कामाला सध्या गती देण्यासाठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंगळवारी महानगरपालिकेमध्ये आढावा बैठक घेतली आणि हे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देखील केल्या। ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकांपूर्वी आपापल्या मतदारसंघातील प्रलंबित आणि रखडलेल्या विकास कामं पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींची सध्या तरी सुरुवात झाली आहे। मंगळवारी राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी पूर्व मतदारसंघामध्ये होत असलेल्या विकास आणि रखडलेल्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेतील प्रशासकीय हॉलमध्ये आढावा बैठक आयोजित केली होती। यावेळी पूर्व मतदारसंघामध्ये जवळपास 19 रस्त्यांचं काम फक्त पाईपलाईन स्थलांतर न झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलं आहे। याशिवाय सिडको परिसरातील जलकुंभाचे काम सुद्धा पूर्ण झाले नाही, ते पूर्ण करा अशा सूचना मंत्री अतुल सावे यांनी प्रशासनाला दिल्या। यावर संबंधित एजन्सीधारकांनी येत्या ऑगस्टपर्यंत पारिजात नगर N3 सिडको येथील पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। यावेळी अनेकांची उपस्थिती होती।